हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्षणभर विश्रांतीनंतर पंढरपुरात पुन्हा पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे। पंढरपूरमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। पंढरपूर आणि आसपासच्या परिसरात पाऊस आपली दमदार हजेरी लावत आहे। मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या सखल भागात पाणी साचलं गेलंय। शुक्रवारी सकाळी क्षणभर विश्रांतीनंतर पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं। मात्र संततधार पावसामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। बऱ्याच जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंढरपूरमध्ये देखील पावसाने आपली चांगलीच दमदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। आजपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर या ठिकाणी पाऊस आपली चांगलीच दमदार हजेरी लावायला सुरुवात करणार आहे। सांगलीमध्ये देखील सकाळपासून पाऊस आपली चांगलीच दमदार हजेरी लावत आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत। शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक जण पुरामध्ये वाहून गेले तर जनावरं, कोंबड्या देखील दगावलेले आहेत। आजपासून पुढील 3 दिवस हवामान विभागानं बऱ्याच भागांना रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा।